नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बाळूमामाचं काळेपडळ येथील मंदिर. ज्या लोकांना दर महिन्याला अमावास्येच्या वारीला आदमापूरला जाता येत नाही, त्यांनी या मंदिरात अवश्य अमावास्येला भेट द्यावी. भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या मंदिरात अमावास्येला येत असतात. तर या मंदिरामध्ये दर महिन्याला मोठ्या जल्लोषात अमावास्या साजरी केली जाते. तर अमावास्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. पार मंदिरापासून ते रोडपर्यंत रांगाच रांगा लागलेल्या असतात. इथे दर महिन्याला भाविक भक्त मोठ्या उत्साहाने अमावास्या वारीला येतात आणि बाळूमामाचं दर्शन घेऊन तृप्त होतात. आज आम्ही तुम्हाला अमावास्या वारीचा जो काही सोहळा आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहोत. तर हे आहेत बाळूमामाचे सेवेकरी, जे नितीनदाजी झालं, विरोधात्या थोरात झाले, परत तर कोळेकर मामा झाले. तर ही आहे बाळूमामाच्या अन्नछत्राची म्हणजे खोली, जिथं कोणी अन्नदान करण्यासाठी काही धान्य देत असेल तर इथं खोलीत ठेवलं जातं. असं दर महिन्याला मोठ्या प्रमाणात इथं बाळूमामाचा भंडारा तयार केला जातो. आणि आहे बाळूमामाचा घोडा. तर हे जे मंदिर आहे तर या मंदिरात तुम्ही पाहू शकता, मोठ्या संख्येने भाविक भक्त दर महिन्याच्या अमावास्येला इथे येत असतात. आणि इथे बघा, दर संध्याकाळच्या आरतीच्या टायमाला असा ऊद फिरला जातो. या उदाला कोणी देखील आडवं जाऊ नये. जे लोक उदाच्या टायमाच्या आतमध्ये येतात त्यांनाच लवकर आत घेतलं जातं, अन्यथा ऊद फिरूस तर मंदिरातले भाविक भक्त आतमध्ये घेतले जात नाही. हे आहेत पुजारी तात्या कल्लोरे आणि करे मामा. हे दररोज इथं पुजारी पूजा करत असतात नित्यनियमाने. बाळूमामाची सेवा यांच्या हातून घडते आणि इथून पुढेही घडत राहो हीच आमची अपेक्षा. तिथं नंतरनं राजाभाऊ थोरात हे दर महिन्याच्या अमावास्येला तिथं माईक घेऊन बसलेले असतात. ते सर्वांना वर्गणीचं आणि बाकीचं मार्गदर्शन माईकद्वारे सांगत असतात. हे बाळूमामाचा ढोल झांज आहे. हे दररोज मुलं इथं आरतीच्या टायमाला झांज ढोल वाजून बाळूमामाची आरती करण्यात येते. जर मुलं नसतील तर तिथं मशीनमध्ये ढोल वाजवला जातो आणि बाळूमामाची आरती केली जाते. बघू शकता, बाळूमामाची एकदम आदमापुरात आहे तशी हुबेहूब मूर्ती काळेपडमधल्या मंदिरामध्ये आहे. बाळूमामाच्या नावानं सांग बोला असा मोठ्या गजरामध्ये गजर केला जातो, मोठ्या आवाजामध्ये. राजाभाऊ थोरात बाळूमामाच्या नावानं सांग मला हा गजर मंदिरात जसे भाविक भक्त गोळा होतात तसं ते चालू करतात. ते भाविक भक्त जेवण करून जाऊस तर ते तसे गजर करत असतात. आता ही आरती आहे. दर महिन्याच्या अमावास्येला कोणी ना कोणी जेवण देत असतं आणि त्या व्यक्तीच्या हातून या मंदिरामध्ये आरती होत असते. जरी कुणाला अन्नदान करायची इच्छा असेल, अमावास्येचं जेवण तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही तात्या कल्लोरे यांच्यासोबत संपर्क साधू शकता आणि तुमच्या अमावास्येच्या अन्नदानाचं देखील बुकिंग करू शकता. तात्या कल्लोरे रोज सकाळी आणि संध्याकाळी या मंदिरामध्ये पुजारी आहेत आणि ते नित्यनियमाने बाळूमामाची सेवा करतात. आणि मंदिराच्या भरपूर गोष्टी, कुणालाही काही करायचं असेल, सजेशन हवं असेल तरी तात्यांना सांगितलं जातं आणि तात्यांकडे अमावास्येच्या जेवणाचं बुकिंग देखील तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकता की आरती करताना मोठ्या मोठ्या आवाजामध्ये आणि मोठ्या गजरामध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा गजर केला जातो. आणि हे मंदिर काळेपडमधील सेलेन पार्क अपोजिट आहे. सेलेन पार्कच्या जसं आईला देवी चौक हा GSPM कॉलेजला जाताना लागतो त्या अलीकडल्या चौकाच्या अलीकडेच हे मंदिर आहे. हे मंदिर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही जरूर एकदा बाळूमामाच्या मंदिराला भेट द्यावी. तुम्ही बघत असाल की इथे एक प्रथा आहे, तुम्ही लाईनीत दर्शन घ्या, कपाळी भंडारा लावा आणि नंतर तुम्हाला भंडाराचं सेवन करण्यासाठी तुम्हाला ताट दिलं जातं. आणि ताट घेऊन तुम्ही जेवण करून झाल्यानंतरनं तुम्ही तुमचं ताट स्वतः धुवून त्या मंदिराच्या तिथे ठेवायचं आहे. तिथं सेपरेट ताटं ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि भरपूर मुले दर अमावास्येला सेवा करायला बाळूमामाच्या या मंदिरात येत असतात. तुम्ही देखील, तुम्हाला जर सेवा करायची असेल तर या मंदिरात येऊन सेवा करू शकता. भरपूर जणं, कोणी झाडू मारतं, कोणी अमावास्येला जेवण वाढायच्या सेवेला येतं, कोणी, प्रत्येकजण वेगवेगळं सेवा करण्याच्या उद्देशाने बाळूमामाच्या मंदिरात येत असतात. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. तर बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.